तर आज आवनचा बड्डे होता. आम्ही दोघंही छान तयार झालेलो होतो. दोघांनी नवीनच ड्रेस वेअर केलेला होता. लगेच बाहेर पडलो कारण तुम्हालासुद्धा माहिती आहे का तेलाची कमतरता होईल म्हटल्यानंतर थोडंसं तेल मलासुद्धा मार्केटमधून आणायचं होतं. त्यासाठीच मी मॉलला गेलेली होती. नंतर घरी आली आणि छान असं केक वगैरे आणला होता आणि छान असं ऑप्शन करून घेतलं. आमच्याकडे उज्ज्वल, माझी वहिनी वगैरे किंवा माझ्या मावशीची मुलगी, सोनू वगैरे सगळे आलेले होते कारण आम्हाला नवनाथ पारायणला जायचं होतं. तर त्यांनी दोघांनीच प्रेरणा आणि उज्ज्वल या दोघांनी मिळून छान असा केक आणलेला होता आणि कुल्फी कुल्फी फ्लेवर होता. अगदी टेस्टी होता केक. आणि हे जरी आले नसते तरी माझा प्लॅन होताच, पण योगायोग असा का ते सुद्धा आले आणि मग छान असं आम्ही आऊंचं ऑप्शन वगैरे केलं. मी आणि वहिनीने दोघांनीच केलेलं होतं, कारण 2 किंवा 5 जणी ऑप्शन करत असतात. त्याच्यानंतर छान असं सगळे होते म्हटल्यानंतर छान असा एन्जॉय झाला. केक वगैरे सुद्धा कट केला आणि सगळं आम्ही दोघं असले तर एवढा छान एन्जॉय होत नाही, पण आता 5-6 जण होते म्हटल्यानंतर केकही लवकर संपला. त्यासाठीच मी छोटाच केक मागवला होता आणि उज्ज्वल आणि प्रेरणा यांच्याकडून केक होता. आणि आहोंना तर मात्र ह्यावर्षी मी काही मोठं गिफ्ट दिलं नव्हतं, सो बड्डे गिफ्ट माझ्याकडे बाकी होतं, नंतर मी देणारच आहे. तर जे काही छोटं मोठं द्यायचं होतं ते देऊन झालेलं होतं आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन केला. टेस्टी टेस्टी असा केक खाल्ला. संध्याकाळी कढी खिचडीचा बेत होता आणि वहिनीने छान असा स्वयंपाकसुद्धा केलेला होता. नंतर माझ्या वहिनी, मी आणि माझी मावशीची मुलगी होती प्रेरणा. त्याच्यानंतर माझा भाऊ आलेला होता उज्ज्वल. नंतर माझा भाचा आहे सोनू, त्यानेसुद्धा केक खाऊ घातला आणि छान असं आम्ही बड्डे सेलिब्रेशन करून छान असं जेवण केलं आणि आजचा दिवस संपवला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओने. बाय.